नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बऱ्याच जणांना असं असतं की पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य घरात असतं, पण यश येत नाही किंवा जई घरात येत नाही किंवा पैसा टिकत नाही, कामं अडली, घरात भांडण, कटकटी, मनस्ताप अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. बघा, अमावास्या येत आहे. आता उद्याच अमावास्या आहे. सकाळी 8:26 अमावास्या चालू होईल आणि 19 तारखेला अमावास्या समाप्त होईल 6:54 तर या काळात बघा, आपल्या धर्मशास्त्रामध्ये अमावास्या आणि पौर्णिमेला फार महत्त्व सांगितले जाते आणि याच काळात आपल्याला सगळे उपाय करावे लागतात किंवा आपण जे जे घरात सात्विक गोष्टी करतो, नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्यासाठी त्या गोष्टीचा या दिवशी जर उपाय केला, त्या गोष्टीसाठी तर तो उपाय साध्य ठरतो किंवा तो उपाय सिद्ध होतो. आपला आणि घरात बऱ्याच गोष्टी बंद गोष्टींमध्ये बदल होतो. तर बघा, घरात जर तुमच्या जाळं झळमट असतील, अमावास्येच्या दिवशी त्या गोष्टी स्वच्छ करणे, घरात फरची पुसताना तुमची लादी पुसत असताना त्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा थोडी हळद, खडं मीठ आणि लिंबू पिळणे या गोष्टी करा, कारण या गोष्टींनी घरातील नकारात्मकता जी असते ती दूर होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं असतं आपलं टॉयलेट, बाथरूम स्वच्छ करणे. आता टॉयलेट बाथरूम आपण सहसा स्वच्छ करतो, पण या दिवशी स्वच्छ करा आणि वरची जी जाळी झळमट असतात किंवा जे जाळे लागलेले असतात ते आपल्याला त्या अमावास्येच्या दिवशी काढणं खूप महत्त्वाचं असतं. कारण बघा, तेव्हा एखाद्याचा राहू खराब असतो, त्याला खूप गोष्टींना सामोरे जावं लागतं आणि त्याच्या कुंडलीत बसलेला असतो. त्याला मनस्ताप खूप होतो, म्हणजे मनस्ताप होणं म्हणजे त्याला स्वभावच बनतो मनस्ताप करण्याचा. त्यामुळे आणि राहू जो असतो त्या आपल्या टॉयलेट बाथरूममध्येच असतो आणि तिथूनच सुरुवात होते अस्वच्छतेतून की आपल्याला मनस्ताप होतो. घरात सात्विक वातावरण राहत नाही, सतत नकारात्मक गोष्टी मनात येणे किंवा सतत घरात चिडचिड, मनस्ताप होणे या गोष्टीतून निष्पन्न होतात. तसंच आपल्याला आपल्याकडे वाहन असतील, गाडी असेल किंवा त्या आपल्याला कोणत्याही प्रकारचं घरात वाहन असेल तर त्या गोष्टी वाहनांचा आपल्याला जर सतत अपघात होत असतील किंवा होऊ नये म्हणून आपल्याला उपाय करायचा आहे. 7 वेळेस एक नारळ घेऊन उतारा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ म्हणून 7 वेळेस उतारा करायचा तुमच्या गाडीचा आणि तो नारळ तिथेच फोडायचा आणि पाय धुवून घरात जाऊन स्वामींना नमस्कार करायचा. हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे उद्या बघा, उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. उपाय करताना हळदीमध्ये गोमूत्र टाका, थोडंसं कापूर टाका, अष्टगंध टाका आणि थोडंसं गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल तर ते मिक्स करून उंबऱ्याचं लेपन करायचं. उंबरठ्याचं पूजा करा, तिथे धूप बत्ती लावा आणि तसेच तिथे तुपाचा दिवा सुद्धा लावू शकता. आता दारिद्र्यातून मुक्त होण्यासाठी संध्याकाळी अमावास्या ज्या दिवशी आहे त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बघा, या दिवशी तुळशीचं पान अजिबात तोडायचं नाही. आपल्या धर्मशास्त्रानुसार तुळशीचा आणि कोणत्याही झाडाचं फूल पत्ता तोडायचा नसतो. त्यामुळे तुळशीचे पान तुम्हाला हवे असतील नैवेद्यासाठी ते आधीच तोडून ठेवा. तर बघा, 19 तारखेला गुढीपाडवा देखील येत आहे आणि यामध्ये आपल्याला युगादी तिथीचा लाभ घेता येईल, कारण याच काळात युगादी तिथीसारखा महापुण्य काळ आपल्याला मिळत आहे आणि या काळात आपण जे काही पुण्यकर्म करून नाम जप, दान, धर्म या गोष्टी या काळात युगादी तिथीच्या काळात केल्या तर आपल्याला अक्षयपटीने त्याचे पुण्य मिळते किंवा ते जन्मोजन्मी आपल्या सोबत राहते, अक्षय राहते. घरात तुमच्या मुंग्या असतील, थोडीशी साखर ठेवा. खिडकीत तुमच्या पक्षी बसत असतील, त्यांना थोडा दाना पाणी ठेवा. गाईला चारा घाला. अशा गोष्टी तुम्ही करू शकता, कारण हे फळ आपल्याला शेवटपर्यंत जन्मोजन्मी आपल्यासोबत राहते. तसेच पितृतर्पणाचे देखील या दिवशी खूप महत्त्व मानले जाते. बघा, गुढीपाडवा आणि अमावास्या दोन्ही सोबत येत आहे, त्यामुळे पितृतर्पणाचे देखील खूप खूप महत्त्व आहे. बघा, ज्यावेळी आपले पितृ संतुष्ट राहतात म्हणजे आपल्यावर खुश राहतात, यावेळी आपल्याला आपल्या घरात जी निगेटिव्हिटी असते ती कमी होते. चिडचिड, कटकट, भांडणं असतात ती कमी होतात आणि आपल्या घरात चांगली संतती म्हणजे सद्गुणी
असणारी संतती आपण जन्माला आपल्या घरात येते, त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.